नमस्कार, सडेतोडमध्ये आपलं स्वागत। सडेतोडमध्ये आज आपण भेटणार आहोत सर्वसामान्यांचे आमदार आणि त्याचबरोबर गरिबांचे आणि कोणावर अन्याय झाला तर पेटून उठणारे आणि त्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उभे टाकणारे, त्यातही आंदोलनं अशी की अगदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतील अशीच आमदार बच्चू कडू आपल्याबरोबर आहेत। नमस्कार बच्चू कडू, स्वागत तुमचं TV9 मध्ये। नोटाबंदीमुळे सर्वसामान्य लोकांनी नोटाबंदीचं स्वागत केलं, मात्र त्यानंतर सर्वसामान्यांना होणारा त्रास किंवा मग शेतकऱ्यांना होणारा त्रास जो आहे तो नाकारून आपल्याला चालणार नाही। तुम्ही स्वतः विदर्भातले आहात, शेतकऱ्यांच्या गरिबांच्या अगदी जवळ असतात। काय वाटतं तुम्हाला, लोकांनी कसं स्वागत केलं आणि आता काय त्रास होतोय? खरं तर नोटाबंदीचं स्वागतच झालंय। लोकांना एक मोठा असं वाटलं की बाबा भ्रष्टाचार मुक्त भारत होईल, आपल्याला त्रास होणार नाही। आणि हे सगळं होत असताना आता जे 1-1.5 महिने होऊन गेले, याचे परिणाम जे सामान्य माणूस जे रांगेत लागत आहे, त्याच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, लग्न लोकांना दूर लोटावं लागले, प्रचंड अडचणीत मी म्हणतोय सामान्य माणसापासून तर शेतकऱ्यापर्यंत। आता आमच्या इकडे जर लक्षात घेतलं तर सगळ्यात मोठं पीक आमच्याकडे संत्रा उत्पादक शेतकरी आहे। तर संत्रा उत्पादक शेतकऱ्याला नोटाबंदीच्या अगोदर 800 झाडं 6 लाखाला मागत होते। आता तो जेव्हा नोटाबंदीचे झाले परिणाम, तर कोणी संत्रा घ्यायलाच तयार नाही, 2 लाख सुद्धा मागत नाही। म्हणजे 800 झाडं ज्या शेतकऱ्याच्या आहे त्याला जर इतक्या प्रचंड प्रमाणात खाली जावं लागत असेल, किमान 4 ते 5 लाख खर्च झाला आणि आता 2 लाखाला मागत असेल, तर त्याला आत्महत्येशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही आहे। एका इकडे आम्ही पाहतो का दुष्काळी सावट होतं, कमी पावसामुळे 2-3 वर्ष असेच होरपळून निघाले आणि त्याचे परिणाम आता नोटात सगळं पीक चांगलं आहे, कापूस चांगला आहे, सोयाबीन चांगला आहे, संत्रा पण चांगला होता। यावेळेस चांगले भाव येणार, कारण संत्र्याची प्रचंड प्रमाणात आम्ही पाहतो का तेजी होती भावामध्ये। तर ह्याच्यामुळे व्यापारी म्हणतो का मला 5 कोटी कुठून येणार आहे, मी आता पैसे कसे काढू, ते तुम्हाला द्यायचे आहे, त्या दुसऱ्या व्यापाऱ्याला द्यायचे आहे। ही जी साखळी आहे ना, ही पूर्ण तुटलेली आहे आणि त्याचे परिणाम व्यापारावर कमी, शेतकऱ्यावर जास्त झालेले आहे। मग याच्यासाठी सरकारनं, माझं म्हणणं आहे, तुम्ही एखादा चांगला निर्णय घेत असताना जो प्रभावित होत असेल त्याला काय देणार? तुमच्या नोटा आल्या ना, ब्लॅक मनी तुमचा येणार ना, तुम्ही आज घोषणा केली पाहिजे का याला जो प्रभावित झाला, जो याच्यामुळे अडचणीत आला, त्याला देण्याची काय भूमिका सरकारची हे निष्पन्न झाली पाहिजे। बरोबर, मात्र सरकारनं त्यावर उपाय सांगितला की नाबार्डला काही पैसे देण्यात आलेले आहेत, त्यामधून शेतकऱ्यांना मदत होईल वाटतं तुम्हाला? नाही, ह्या पोकळ घोषणा यावर एक घोषणा त्यांनी मोठी सुखद घोषणा दिली होती। जसं महात्मा गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्यात घोषणा दिली होती का इथला कापूस अमेरिकेला कुठं लंडनला नेऊन त्याची गलाई करायची गरज नाही, स्वातंत्र्य झालं तर या देशात सूतगिरण्या उभ्या राहिला आणि इथंच त्या कापसाचे भाव वाढेल, अशीच सुखद घोषणा मोदी साहेबांनी दिली। 50% नफा धरून भाव काढू असं म्हटलं होतं। म्हणजे शेतकऱ्यासाठी आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात समोर येणार असं मोदीजींना सांगितलं होतं। इवन आम्ही आता अशी अवस्था आहे का लाल बहादूर शास्त्रीने सांगितलं जय जवान जय किसान, जवान सीमेवर जातोय, शहीद होतोय आणि किसान आत्महत्या करतोय। म्हणजे लाल बहादूरच्या शास्त्रीच्या घोषणेनंतर एक मोठी घोषणा, मोदीजींना 50% नफा धरून भाव काढू असं म्हटलं होतं। आता कापसाचे भाव या राज्य सरकारनं 7,485 रुपयाची शिफारस केंद्राला केली। आता 7,485 केंद्राला शिफारस केली, हे 15% नफ्यानं आहे, 50% नाही। 50% ते 9,000वर होतं। त्याच्या म्हणजे मी म्हणत नाही आहे, उत्पादन खर्चावर आधारित भाव काढलं आणि त्याची जे शिफारस राज्य सरकारनं केंद्राला केली, केंद्रानं काय जाहीर केलं माहिती आहे का? 4,160। 3,000चा फरक एका क्विंटल मागं आहे। एका क्विंटल मागं 3,000चा फरक जर पडत असेल आणि त्याच्यामुळे एका एकरात 5 क्विंटल कापूस पकडला तर 15,000 रुपये एका एकरवाल्या शेतकऱ्याचं लूटलं। एका गावात 200 कोटीची लुबाडणूक झालेली आहे शेतकऱ्यापासून। 1 कोटीचा रस्ता टाकला तर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं खाली उतरतं, उद्घाटन करतं आणि हा 200 कोटीची तुम्ही लूट जे शेतकऱ्याची केली याचा हिशोब कोण विचारणार? हा हिशोब पाहिजे आम्हाला। काँग्रेसचे रस्ते तर आम्ही करून देऊ ना गावात, आमची लूट थांबवा ना। तुम्ही नाबार्ड गिबाडमध्ये जे म्हणताय, आता तुम्ही सांगा काय 7,000 रुपये 6,000 रुपये याच सरकारनं देवेंद्रजी फडणवीसनं भाव मागितले होते, यांनी आंदोलन केलं होतं। एकतर 50% नफा धरून भाव देत ना, दुसऱ्या इकडे तुम्ही ज्या मागणी विरोधीत असताना केली ते पण देत नाही। या सगळ्या विवंचनेमध्ये शेतकरी पूर्णतः भरडलेला आहे। हे मी काढलेली आकडेवारी नाही आहे, मी क्विंटलचे भाव नाही ठरवले, याच राज्य सरकारनं ठरवले। एवढे भाव भेटले नाही तर त्याचा उत्पादन खर्च निघत नाही, हे तर स्पष्ट आहे। उत्पादन खर्च निघत नाही शेतकऱ्याचा, मग तुम्ही काय करणार आहे?
गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पाहिलं तर दुष्काळी स्थिती होती, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. यावर्षी चांगला पाऊस झाला, चांगलं पीक येईल ही आशा शेतकऱ्यांना होती, हातात पैसा खुळखुळेल असं त्यांना वाटलं होतं. मात्र मध्येच हा नोटाबंदीचा निर्णय आला आणि मग त्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या आशांवर पाणी फिरलं गेलं असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल. सोयाबीनचे भाव मागच्या वर्षी 3,500 होते, यावर्षी 2,200 घ्यायला तयार नाही. म्हणजे हमी भाव 4,995 रुपये आहे आणि सोयाबीनचे आत्ता जे भाव भेटत आहे ते फक्त 2,200 रुपये. दुसरा आपण कापसाचे भाव म्हणजे 7,000च्या ऐवजी आम्ही 4,000 कापूस विकावं लागतं. एका क्विंटल मागं 1,000 अशा प्रकारचे सगळ्याच पिकावर, धान उत्पादक शेतकरी असेल, तुमचा तूर उत्पादक असणार आहे, सोयाबीन असणार आहे, का संत्रा उत्पादक शेतकरी, याच्यावर प्रचंड परिणाम. म्हणजे चांगलं पीक येऊन सुद्धा, चांगली व्यवस्था असून सुद्धा आम्ही पाहतोय का भाव पूर्णतः खाली गेलेले आहे. नोटाबंदीचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. भाजप सरकारनं निर्णय घेतला, शिवसेना त्या संदर्भामध्ये बोलते, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यामध्ये कमी पडते असं वाटतं का? आणि म्हणून बच्चू कडूंना आंदोलन करावं लागतंय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नाकच नाही. मी सांगतोय का, काँग्रेसनं जेव्हा हमीभाव जाहीर केले होते यांच्या 2 वर्ष अगोदर, तेव्हा 4,050. मोदीजींचं सरकार आलं, 50 रुपयानं वाढवले, 4,100 झालं. यावर्षी 4,160. म्हणजे काँग्रेसचेच बाप निघाले. काँग्रेस तर होतच, पण BJP पण, दोघे जण सत्तेत राहिल्यामुळं आता त्यांचं बोलणं सुद्धा लोकांना ते प्रभावी ठरत नाही. आणि त्याच्यामुळं आज आम्ही जे उद्धवजी साहेबांसोबत भेट घेतली, ती शिवसेनेला हा अधिकार आहे आणि म्हणून प्रहार आणि शिवसेना मिळून एक शेतकऱ्याचं मोठ्या प्रकारचं आंदोलन, या शेतकरी मातीत आमच्या जो शेतकरी राबतं त्याच्यासाठी काही काम करता येईल का, त्याच्यासाठी हा आवाज उठवता येईल का, म्हणून आज आम्ही भेट घेतली आणि त्या संदर्भात समोरचं आंदोलन आपण करू. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, नागपूरला सुरू आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, तिथल्या जनतेचे प्रश्न सुटावेत म्हणून खरं तर नागपूरमध्ये हे अधिवेशन होतं. मात्र खरंच अधिवेशनामध्ये काही कामकाज होतं किंवा विदर्भातल्या जनतेसाठी काही निर्णय घेतले जातात असं तुम्हाला वाटतं का? प्रश्न कसा आहे का, चर्चा भरपूर होते, चर्चाबद्दल काही दुमत नाही. विदर्भाच्या प्रत्येक आमदार वगैरे खासदार आमदार सगळे बोलतात, पण निर्णय घोषणा झाल्यानंतर ते तिथंच मुरतं. घोषणा जे होतं ना का, विधानसभेचं ती वेळ, अधिवेशनातल्या घोषणा, खरं तर आम्ही पाहतो का कामकाजामध्ये आश्वासन दिल्यानंतर त्याचं ते आश्वासन, दिलेलं आश्वासन पूर्ण केलं का नाही केलं याच्यावर काही होत नाही. आणि म्हणून इतकं मोठं विधानसभेचं पवित्र आम्ही पाहतो का, हे जे सभागृह आहे त्याच्यातून ज्या घोषणा होतात आणि आश्वासन दिल्याचं साधं उदाहरण आहे. सुधीर मुनगंटीवारनं शहीद स्थळांना आपण पैसे देऊ असं म्हटलं होतं, 25 कोटी. एक खडकू खर्च नाही आहे, एक खडकू सुद्धा अजूनपर्यंत 2 वर्षापासून दिला नाही. अपंगांना 1,000 रुपये महिना वाढवून देतो असं म्हटलं होतं, काहीच वाढवला नाही. आमदाराचा पगार वाढला, बगर घोषणेचा वाढला. मग इथं घोषणा देऊन सुद्धा वाढत नाही. म्हणजे सभागृह एवढं बलशाली असताना सत्ताधारी ते कसं निष्फळ करून टाकतं, त्याला कमजोर करतं, हे दिसून येत आहे. म्हणजे आता नोटाबंदीसाठी किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून तुम्ही बाहेर आंदोलन करणार आहात, मात्र विधान भवनातच तो किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा आवाज तुम्हाला उठवता येत नाही? बिलकुल, विधानसभेत सुद्धा आम्ही हा आवाज उठवणार आहे. ते जे काही आयुध आहे त्या पद्धतीनं आम्ही विधानसभेत सुद्धा हे प्रश्न मांडू, परंतु त्याला जनतेचा रेटा आवश्यक असतं. एक बच्चू कडू विधानसभेत बोलून सरकार जर काम करत नसेल, वास्तविक त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, परंतु सरकार नावाची गोष्ट जे मगरगट्टा आहे त्याला जनतेचा रेटा आवश्यक आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन म्हणजे संत्रा बर्फी आणि ताडोबाची सफर, अजूनही अवस्था तीच आहे अधिवेशनाची? नाही, काही प्रमाणात, कारण कसं आहे, अखेरी मुंबई या सगळ्या भागातून विदर्भात पहिल्यांदा ते येतात. मग विदर्भातला एक बाजू पक्की आहे का अधिवेशनासोबत हे पण काय करता येईल असं निश्चितच आमदाराला वाटत असतं. आणि म्हणून याचा अर्थ अधिवेशनात काही होतच नाही असं मानणं माझं तरी मत आहे, ते चुकीचं आहे. 12 दिवसांचाच कालावधी हा अधिवेशनाचा करण्यात आलेला आहे. यामध्ये सगळी कामं पूर्ण होतील असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं याच्यात सुधारणा केली पाहिजे का, या 12 दिवसामध्ये 7 दिवस विदर्भाला आणि 7 दिवस सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला. असं जर केलं तर 7 दिवसात फक्त विदर्भाचे प्रश्न तेच तारांकित, तिथलेच प्रश्न, कारण विदर्भासाठी ते घेतोय आपण, तर तिथले 7 दिवस, अर्धे दिवस विदर्भाचे आणि अर्धे दिवस संपूर्ण महाराष्ट्राचे, असं जर थोडं त्याला हे आणलंय तर मला वाटतं तिथं अधिवेशन भरण्याचं काहीतरी साध्य होईल.
नक्कीच या अधिवेशनामध्ये जे काही मुद्दे उचलायला हवेत विरोधी पक्षांकडून ते उचलले जात नाहीत असं वाटतं. म्हणजे आता नोटाबंदीचं आहे किंवा मग शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत जे पूर्ण झालेले नाही आहेत. बाहेर शिक्षक आंदोलन करतात, त्यांच्यावर लाठीमार होतोय. तर हे जे काही मुद्दे आहेत, हे प्रश्न आहेत, ते निदान तिथे आमदारांनी उचलून धरायला हवेत, सरकारच्या निदर्शनास आणून द्यायला हवेत असं वाटतं. मग आपण बरोबर बोललात का विरोधी पक्षाला विरोधी नेत्याला हा विशेष अधिकार आहे अधिवेशनात. त्यांना कधी पण उठून तो प्रश्न उपस्थित करता येतं. ते सामान्य आमदाराला नाही आहे. तो एक विशेष अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळं हे सगळे प्रश्न त्या ताकदीनं, म्हणजे मी म्हणतोय सरकारमध्ये धार केव्हा निर्माण होतं, जेव्हा विरोधी चांगला असतं. म्हणजे विरोधी सरकार जर चांगलं चालवायचं असेल आणि चांगले निर्णय घ्यावं लागत असेल तर विरोधी पक्ष सेवा तेवढाच सक्षम पाहिजे आहे. पण इथं विरोधी पक्षामध्ये नेतृत्व नाही, नेतृत्वहीन आहे. दुसरा अभ्यासाचा मोठा अभाव आहे. सामान्य माणसाबद्दलची तळमळ फार खूप आहे. स्वतःच एवढे खचले आहे का प्रचंड भाजपाच्या या सगळ्या विजयामध्ये मी बोलू का नाही बोलू त्याचे प्रभावहीन होताना काँग्रेस दिसतं आहे. आणि राष्ट्रवादी एका इकडे प्रचंड भ्रष्टाचाराची टांगती तलवार त्यांच्यावर असल्यामुळं मला वाटतं भाजप यावेळेस वन साईड असं सगळं आपण पाहतो का चित्र निर्माण होताना दिसतंय. आणि म्हणून विरोधी पक्षसुद्धा मला वाटतं प्रचंड गोंधळात असल्यामुळं जनतासुद्धा गोंधळात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी तुमचं काय मत आहे? मी खरं तर माझे खास मित्र पण आहे, आमची जवळीकता पण आहे. मुख्यमंत्र्याचे एका कामाचा उल्लेख नेमका केला पाहिजे का जी 7व्या माळ्यावर सहाय्यता निधी आहे, रुग्णांच्या सहाय्यता निधीचं जे खरं आहे ते आपण सांगणं काही वावगं नाही आहे. त्याच्या माध्यमातून जी रुग्ण सहाय्यता आहे ती प्रचंड प्रमाणात, म्हणजे मागच्या 20 ते 30 वर्षात जेवढं सहकार्य रुग्णांना झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत झालं. एक सामान्य माणसाबद्दलची आपुलकी निश्चितच इतर मुख्यमंत्री मी पाहताना यांच्यामध्ये अधिक जास्त दिसली. हे जरी असलं तरी पक्ष मोठा प्रॉब्लेममध्ये आणतंय. म्हणजे मुख्यमंत्री स्वतः चांगले जरी असले तर पक्षाचे धोरणं मात्र पुन्हा तुपाशी असणाऱ्या लोकांसोबत आहे. त्याच्यामुळं स्वतः चांगुलपणा असणाऱ्या मुख्यमंत्र्याला उद्या वाईट अनुभव त्यांना समोर जावं लागेल. कारण पक्षनीती चांगली नाही. भाजपची पक्षनीती तुपाशी असणाऱ्या माणसाची आहे, उपाशी असणाऱ्या माणसासोबत नाही आहे. आणि त्याचाच फटका मुख्यमंत्र्याला बसणार आहे. मात्र नगरपालिका निवडणुकांमधल्या यशासाठी सगळं क्रेडिट हे मुख्यमंत्र्यांनाच दिलं जातं. नाही, ते तर मुख्यमंत्र्यांना क्रेडिट घ्यायची गरज नाही. ते नोटीलाच क्रेडिट दिलं पाहिजे. कारण प्रचंड म्हणजे एका नगरपालिकेमध्ये 1-1 करोड रुपये वाटप झाले. लोक तर असे म्हणत होते मुख्यमंत्री प्रचाराला आले का नोट घेऊन आले, असा पण विषय होता. म्हणजे मी माझी चर्चा नाही सांगत, लोकांमधली असणारी चर्चा अशी होती. आणि हा काही विकासाला लोक एक सांगतोय का प्रचंड प्रमाणात, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत हा सगळा पैसा काही करून आपल्या निवडणुका जिंकल्या गेल्या पाहिजे. कारण आता केंद्र आणि राज्यात ही सगळी पॉवर नगरपालिकेला वापरल्या गेली आणि त्याचं ते यश आहे. मग विदर्भात तुम्ही कसे टिकणार? विदर्भात कसं आहे, आखरी हा काही फुगा आहे. थोडा पंक्चर झाला, अधिक पंक्चर होईल. आणि निश्चितच आम्ही तो पंक्चर करण्याचा प्रयत्न निश्चितच करू. त्यांनी आता आम्ही सांगतोय का केंद्रात तुमचं राज्य, राज्यात तुमचं राज्य, नगरपालिकेला तुमचं, मग देणार काय देणार आहे तुम्ही तिथे? कुठल्या पद्धतीनं सामान्य माणसाला तुम्ही खुश करणार आहे? त्याला कसे फायदे? कसं आहे, 75% लोक 60% लोक हा शेतकरी आहे. शेतकऱ्यासाठी एक धोरण सांगा ना. एक धोरण मला सांगा का ज्याच्यामुळे शेतकरी खुश झाला राज्यातला. एक धोरण नाही आहे 2.5 वर्षात. बच्चू कडू, आणखी आपल्याला बरंच या संदर्भात बोलायचंय, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सडेतोडमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत. बच्चू कडू, तुमचंही स्वागत. नुकत्याच नगरपालिका इलेक्शन झाल्या आणि त्यामध्ये भाजपला खूप चांगलं यश त्यामध्ये मिळालेलं आहे. आत्ता सगळ्यांचं लक्ष आहे ते विदर्भाकडे. विदर्भात भाजपचे सगळ्यात जास्त आमदार आहेत, खासदार आहेत. मग अशा वेळेला आता तुम्ही शिवसेनेबरोबर आघाडी करून किंवा शिवसेनेबरोबर असं एक समझोता करून तिथे काही प्रयत्न करणार आहात का, किंवा तुम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहात का तिथे? तो राजकीय मुद्दा असू शकतं. भाजपाला जे काही आता यश आलं ते मला तर वाटतं नोटाबंदीचा परिणाम सगळ्यात जास्त भाजपाजवळ पैसा आला. कारण ही घोषणा आणि हे जी कारवाई आहे हे दुसऱ्या पक्षाला माहीतच नव्हती, ही भाजपालाच माहीत होती. आणि त्याच्यामुळं प्रचंड पैसा, म्हणजे विकासापेक्षा पैशाचा मारा जो झाला, जे राष्ट्रवादी काँग्रेसवाले करू शकले नाही त्याच्यापेक्षा काही प्रमाणात BJPनं प्रचंड पैसा वाटप केला आणि पैशाच्या ताकदीवर मतदान विकत घेण्याचा प्रयत्न झाला. मी नक्की सांगतो का निवड काम करून लोक मत मारतं हा विषय आहेच, पण कामासोबत राजकारण करणं सुद्धा आवश्यक आहे.
आणि ते राजकीय खेळी खेळणं सुद्धा आवश्यक आहे. वेळ पडली तर तशा पद्धतीचे खेळी खेळल्या जाईल का आणि मजबूतीनं अधिक समोर जाता येईल का, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन त्या माध्यमातून राजकारण अधिक मजबूत करता येईल का, तो सुद्धा आम्ही प्रयत्न करू. मात्र देशभरातच असा ट्रेंड आहे की भाजपच्याच बाजूनं सगळे लहान छोटे मोठे काही पक्ष आहेत ते जात आहेत आणि त्यामुळे मग तुमचा जो पक्ष आहे किंवा तुमची प्रहार संघटना आहे त्या माध्यमातून तुम्ही विदर्भात तुमच्या मतदारसंघात त्या ठिकाणी खूप मोठी ताकद उभी केली आहे. तर अशा वेळेला तुम्ही भाजप सोडून शिवसेनेबरोबर काही जाऊ इच्छिता? पण शिवसेना हा लोकल इथला महाराष्ट्रातला पक्ष आहे. म्हणजे साधं भेटायचं असलं तर दिल्लीपर्यंत जावं, रांगा लागावं हा विषय नाही. दुसरं मुळात मी शिवसैनिक होतं सुरुवातीला आणि त्याच्यामुळं ह्या जो सगळा आमचा पहिलेचा स्नेह आहे तो सुद्धा त्याला कारणीभूत आहे. आणि मला वाटतं एक आंदोलन करणारी संघटना आमची पण आहे, शिवसेना पण आंदोलनकारी आहे आणि म्हणून दोनही प्लस झाले तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. अर्थात या सगळ्यामध्ये एक तुमचं असं म्हणणं होतं नेहमीच की नोकरशहावर तुमचा नेहमी राग दिसून आलेला आहे. या काळामध्ये हे जे सरकार आहे भाजपचं सरकार ते नोकरशहावर तेवढा वचक ठेवू शकलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? नोकरशहा तर हातातच नाही आहे. मी नेहमी म्हणत असतो का मंत्रालयातले 6 मजले दुरुस्त नाही. इव्हन मुख्यमंत्र्याचं स्वतःचं कार्यालय सुद्धा व्यवस्थित अजूनपर्यंत कामाला लागले दिसत नाही. तिथं सुद्धा प्रचंड पेंडिंग आम्ही पाहतोय, कामं फाईल तिथं आहे. म्हणजे या सगळ्या नोकरशावर तुम्ही सांगा, पहिला आयोग जेव्हा वेतन आयोग आला तेव्हा 55 रुपये कमीत किमान वेतन होतं. आता 7व्या वेतन आयोगामध्ये 18,000 झालं. कामात काय बदल झाला? लोक म्हणत होते पहिलेचा गुरुजी चांगले होते, पहिलेचे शिक्षक चांगले होते, पहिले काम करणारा तलाठी चांगला होता, 55 रुपयात काम करणारा आम्ही पाहतो अधिकारी अतिशय प्रेमानं आणि चांगल्या भावनेतून काम करत होता. आज 18,000 रुपये किमान वेतन देऊन घेऊन सुद्धा काम कुठं आहे? आजही आम्ही पाहतो का अतिशय रडावं लागतं सामान्य माणसाला, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं बिचाऱ्याला. मी माझ्या माणसाला निवडून दिलं, चांगला म्हणून निवडून दिलं, ना खाणे दूंगा ना खाऊंगा असं म्हणणाऱ्याला निवडून दिल्यानंतरही सुद्धा हाल ते आहे ते काही बदललेले दिसत नाही. नोटाबंदीचा मूळ उद्देशच आहे की काळं धन बाहेर निघावं आणि हा भ्रष्टाचार थांबावा. तुम्हाला असं वाटतं होईल असं? नाही, मला वाटतं एक काळं धन थांबणार किंवा भ्रष्टाचार थांबेल असं ते कशा पद्धतीनं थांबेल ते स्पष्ट केलं पाहिजे. पहिली गोष्ट, उद्या जो पैसा आल्यानंतर तो शेतकऱ्याच्या बाजूनं किंवा सामान्य माणसाच्या बाजूनं उभा राहतं काय, कसं आहे, आखरी नियत आहे, विचार आहे. तो विचार कसा आहे का आमदाराचा पगार वाढवायचा विचार आहे पण अपंगाचा पगार 600 रुपये ठेवणारा आहे. म्हणजे प्रचंड पैसा आला, काळा बाजार कमी झाला, मान्य आहे, पण तुम्ही पैसा देता कोणाला? आता अवस्थेमध्ये 2,15,000 कोटीच्या बजेटमध्ये 1,75,000 कोटी जर कर्मचाऱ्याला जात असेल आणि माझ्या अपंग बांधवाला 600 रुपये महिन्यात काम भागवा लागत असेल, आमच्या शेतकऱ्याचा स्वामीनाथन आयोग अजूनही तसाच धूळ खात पडत असेल, तर तुमची विचारसरणी पैसा येऊन बदलणार नाही. कारण पैसा हा विषय नाही आहे, विचार आहे. आणि विचार तुपाशी असणाऱ्या माणसाला निधी देणं, उपाशी असणाऱ्या माणसाचं ताट ओढून घेणं, असा विचारसरणी ह्या भाजपाची एकंदरीत राजवटीत दिसतंय या 2 वर्षाच्या कारकिर्दीत. आणि मग त्याच्यात बदल काय होईल ते आम्हाला स्पष्ट केलं पाहिजे ना. शेतकऱ्यांच्या बाजूनं लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना ती स्वतःच आता भाजपच्या बरोबर आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बाजूनं लढणारा असं कोणीच राहिलेला नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, आहे ती पोकळी आहे. कारण एवढी मोठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसासाठी अतिशय ताकदीनं राजूजी शेट्टी आणि खोत साहेबांना अतिशय चांगलं काम केलं. परंतु आता त्यांच्याजवळ लाल दिवा आल्यामुळं आता कोणाच्या गाडीचा लाल दिवा अळवा हा प्रश्नच आहे. आणि म्हणून तो लाल दिवा पाहायचा का शेतकरी पाहायचा ही दुमतात सध्या संघटना आहे. त्याचे परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यावर निश्चितच झालेले आहे. आणि म्हणून आम्ही या काळात शिवसेनेला सोबत घेऊन पुन्हा शेतकऱ्याचा आवाज मोठा करता येईल का? कारण आम्ही शिवसेनेशी बोलताना सुद्धा हेच म्हणेल का शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत कुठल्याही प्रकारची समझोता नाही. आज तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटलात, काय काय बोलणं झालं त्यामध्ये नेमकं? आम्ही हा त्यांच्यासमोर प्रश्न मांडला का पहिले प्रश्न आपण पाहतो का एका इकडे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहताना दिसत नाही आणि विरोधात असणारा पक्षसुद्धा शेतकरी म्हणून आवाज उठवता येत नाही किंवा त्यांना तो अधिकार पण राहिलेला नाही. अशा याच्यामध्ये शिवसेनेनं जर चांगल्या ताकदीनं समोर आलं तर शेतकऱ्याच्या बाजूनं चांगले निर्णय हे सरकार घेऊ शकेल, ती ताकद निर्माण होऊ शकेल. त्या ताकदीमध्ये आमची पण ताकद गेली तर माझा कबाड कष्ट करणारा, एका दाण्याचे 100 दाणे करणारा शेतकरी, रात्रीचा दिवस करतं आणि रक्त ओकणारा शेतकऱ्याला पुन्हा रक्त सांडवावं लागेल नाही, त्याच्या बाजूनं हे सरकार उभं राहील
ह्याच अपेक्षा खरं तर याच्या माध्यमातून आहे. बरोबर. विदर्भामध्ये तुम्ही जोर देणार आहात शिवसेनेबरोबर, मात्र विदर्भामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेगळ्या विदर्भाचा. हा मुद्दा भाजपनं घेतला होता, मात्र अजूनही वेगळा विदर्भ झालेला नाहीये किंवा त्या दृष्टीनं पावलं पडलेली नाहीयेत. त्यामुळे निवडणुकीमध्ये हाच मुद्दा महत्त्वाचा असेल. नाही, विदर्भ वेगळा हा काही सामान्य माणसाचा प्रश्न नाही आहे. मी म्हणतो विदर्भ वेगळा जरी झाला आणि विदर्भाचे अधिक 4 तुकडे केले किंवा महाराष्ट्राचे केले तर धोरणं बदलणार आहे का? धोरणं जरी बदलले नाही तर मग वेगळा विदर्भ करून काही फायदा दिसत नाही आहे. माझं म्हणणं आहे का सगळे महत्त्वाचे मंत्री जर विदर्भातले आहे तर मग आता विद्युतचा शॉर्ट का आहे? 12 तास विद्युत का भेटत नाही? अजूनही आम्ही पाहतो का इथल्या शेतीमालाचे प्रश्न का उभे राहतात? इथं अजूनही प्रक्रिया उद्योग का मोठ्या प्रमाणात उभे राहिले नाही? जर विदर्भाचा मुख्यमंत्री आहे, ऊर्जा मंत्री जर विदर्भाचा आहे, वित्त मंत्री विदर्भाचा आहे, म्हणजे सगळे मंत्री आम्ही विदर्भाचे असताना सुद्धा साध्या गोष्टीसाठी सुद्धा अजूनही विदर्भातल्या माणसाला रडावं लागतं, आत्महत्यापर्यंत जावं लागतं. ही शोकांकित आहे. म्हणजे तुम्ही वेगळे जरी झाले तरी हेच चेहरे राहणार. बदल काय होणार आहे? चेहरे हेच राहणार आहे. आणि मग या चेहऱ्यांना संयुक्त महाराष्ट्रातून काही करता आलं नाही तर विदर्भ वेगळा करून काय तीर मारणार आहे तुम्ही? कुठल्या गोष्टी समोर जाणार आहे? संयुक्त महाराष्ट्रातून आता तुम्हाला भरपूर काही देता येतं. 55,000 कोटीचा अनुशेष आहे, त्याचा 1,000 कोटीचा अनुशेष 2 वर्षात भरला नाही तुम्ही. साधे राज्यपालाचे निर्देश अजूनपर्यंत तुम्ही पाळत नाही. देवेंद्रजी नेहमी बोलत होते, आम्ही सांगतो का नोकरीचा वाटा होता. सरकारी नोकरीमध्ये 23% विदर्भाचा वाटा आहे, 3% आहे. 3%च मग तुम्ही बोलत होते सभागृहात, तुम्ही प्रस्ताव आणले का समन्यायी वाटप झालं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राला जितक्या नोकऱ्या लागल्या, मराठवाड्यात जितक्या लागल्या, मुंबईत जितक्या लागल्या तेवढ्या विदर्भातल्या माणसाला नोकरी भेटली पाहिजे. 1% तरी वाढवली का मग तुम्ही? बरोबर. नोटाबंदीनंतर अशी बेरोजगारी वाढत जाईल असं वाटतं तुम्हाला? प्रश्न नोटाबंदीचा जो परिणाम आम्ही पाहतोय का सामान्य व्यापारापासून तर सामान्य शेतकऱ्यापर्यंत हा निश्चितच त्याचा परिणाम होणार आहे. आता मोठ्या उद्योगपतीनं काही 100-150 उद्योगपती आहे, याला विचारून हा निर्णय जर झाला असेल तर मला वाटतं याच्यातला मोठा व्यापार फुगणार आणि लहान व्यापारी मरण्याची शक्यता निश्चितच आहे. त्याच्यामुळं लहान उद्योगाच्या माध्यमातून जे काही रोजगार निर्माण झाले होती ती थांबण्याची पण शक्यता आपण पाहतो का प्रचंड प्रमाणात दिसते. बच्चू कडू, तुमची अनोखी आंदोलनं सध्या आता पाहायला नाही मिळाली. म्हणजे अधिवेशनामध्ये सुद्धा तुमची तशी काही आंदोलनं आम्हाला पाहायला नाही मिळाली. खरं तर परिस्थिती पाहून आपण आंदोलन करतोय. उगाच आंदोलन करायचं काही असा काही विषय नसतं. आंदोलन जशी परिस्थिती येईल तसं आंदोलन आम्ही उभं करतोय. मधातल्या काळात निवडणुका होत्या, नगरपालिका निवडणूक होती. आखरी कार्यकर्त्यालाही मोठं करायचं असतं, त्याचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे असते. आणि मग थोडं आमचं दुर्लक्ष झालं. निश्चितच या काळात आम्ही पुन्हा शेतकरी, अपंग बांधव, विधवा महिलांचा जो प्रश्न आहे, माजी सैनिकांचा जो प्रश्न आहे, हे निश्चितच आमचे हे महत्त्वाचे 3-4 मुद्दे आहे. माजी सैनिकांचा असेल, आमच्या विधवा महिलांचा असेल, भगिनीचा, अपंग बांधवाचा असेल आणि शेतकरी शेतमजुराचा असेल. मजूर बिचारा हे सगळे रोड मजुरांनी बांधलेले आहे, पण त्याच्या खिशात कमी गेले. ठेकेदार, नगरसेवक, आमदाराच्याच खिशात जास्त गेले. तो विषय घेऊन सुद्धा समोरच्या काळात लढायचा आहे. आणि निश्चितच समोर अधिक पुन्हा थोड्या निवडणुकीच्या काळामध्ये ते थोडे थांबले, मी मान्य करतो. पण आंदोलन आमच्या रक्तात आहे, ते कमी होणार नाही. आतापर्यंत तुम्ही प्रहारच्या माध्यमातूनच स्वतंत्रपणे लढत होतात. आता तुम्ही शिवसेनेबरोबर जाऊ पाहता किंवा त्यांचं सहकार्य घेऊ पाहता आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्रहार आणखी वाढवायची आहे का? मला असं वाटतं का सत्ताधाराची ताकद प्रचंड, सत्ता आणि पैसा याचा जो जोर वाढत चाललेला आहे, तेव्हा एकाएकी लढणं मला वाटतं ते थोडं शक्य होणार नाही. आणि म्हणून तेवढी ताकद कुमकत आमची पण नाही आहे, मी ते मान्य करतोय. पण सरळ शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाला घेऊन पुन्हा हे सामान्य माणसाचा आवाज उभा केला तर आखरी भूमिका हीच आहे, त्या सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे. मग ते शिवसेना असू दे, काँग्रेस, राष्ट्रवादी असू दे, विषय तो नाही. उद्या BJP जर समोर येऊन म्हणत असेल का आम्ही हे आमचं वचन पूर्ण करतो, 50% नफा धरून भाव काढतोय, आज नोटाबंदीमुळे जे शेतकऱ्याचं नुकसान झालं ते आम्ही भरून काढतो, तर काही प्रॉब्लेमच नाही. आम्हाला काही आंदोलन करायचा शौक नाहीच आहे, तसा काही आमचा छंद पण नाही. पण नाही करत आहे म्हणून हे सगळं करावं लागतं. काय अजेंडा असेल पुढच्या काळात? एक तर पूर्ण विदर्भभर जे शेतकरी जागृती अभियान, शेतकऱ्याचं एक संघटन मजबूतीनं समोर उभं करण्याचा प्रयत्न आपण करू.
का जो मागं पडलेला आहे आणि विदर्भातला मुख्यमंत्री असताना सुद्धा आत्महत्या ज्या थांबत नाही त्याला कसा दिलासा देता येईल हा प्रश्न निश्चितच आम्ही जनजागृती करत ते मुद्दे समोर काढत त्याला दिलासा देण्याचा त्याला हिंमत वाढवण्याचा प्रयत्न निश्चित करू. बच्चू कडूंनी कुठलं आंदोलन हातात घेतलं आणि ते यशस्वी झालं नाही असं कधीच होत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे काही आंदोलन आता उभारताय त्याला यश येऊ, शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. साडेतोडमध्ये आज आपण इथे थांबूयात. नमस्कार.